बीड अनेक वेळा अनेक विषयांमुळे चर्चेमध्ये येत आहे। आज पुन्हा एकदा चर्चा होतीये, ती म्हणजे एका महिला वकिलीला खूप अमानवीरित्या मारण्यात आलं आणि याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत जितेंद्र आव्हाड सर। काय सांगाल, एका महिलेला एकदम बेदम मारण्यात आले, पार वळ ह्याच्यात काय पुरुषार्थ आहे की ती एका पुरुषांच्या टोळक्याने रिंगण करायचं, महिलेला मध्ये उभं करायचं आणि तिला लाठ्याकाठ्यांनी मारायचं, ह्याच्यातलं कुठला पुरुषार्थ आहे? आणि काय केलेलं तिने तर आवाज वाढल्यामुळे तिचं डोकं दुखत होतं, तिला मायग्रेन म्हणजे अर्धशिशीचा रोग होता आणि तेव्हा डोकं दुखत होतं म्हणून त्यांनी तक्रार केली। तक्रार केल्यानंतर तिला बाहेर घेऊन ज्या पद्धतीने मारलंय हे अमानवी आहे। महाराष्ट्रामध्ये स्त्रियांचा सन्मान केला जातो असं जगभरात सांगितलं जातं। हे शिवाजी महाराजांच्या काळापासून स्त्री सन्मानासाठी महाराष्ट्राची ओळख आहे आणि आपण काय करतो? पहिली स्त्री मुक्तीचं आंदोलन, स्त्रियांसाठी पहिली शाळा, हे सगळं महाराष्ट्रात झालं। बालविवाहांविरुद्ध पहिलं आंदोलन महाराष्ट्रात झालं। विधवा स्त्रियांसाठी पहिल्या समाज सुधारणेचं काम महाराष्ट्रात झालं। स्त्रियांना इस्टेटीमध्ये वाटा द्यायला पाहिजे, स्त्रियांना 33% राजकारणातलं आरक्षण सगळं महाराष्ट्रात आलं। एवढं आपण महिलांविषयीचं धोरण बळकट असताना महाराष्ट्रात असं होणं हे दुर्दैव। आव्हाड साहेब, आज पालकमंत्री अजित पवार आहेत, मग असं म्हणायचं का त्यांचं लक्ष नाही आहे बीडकडे? कारण की आधी ज्या घटना होत्या त्याच परत होत्या, त्याबद्दल काही बोलायचं नाही। पण मागच्या काही वर्षांमध्ये बीडमध्ये जे काही होतंय प्रशासनाची जिल्ह्यावरची पकडच गेली आहे। कारण का प्रशासकीय अधिकारी बीड चालवतच नव्हते। बीड भलताच कोणीतरी चालवत होतं, तो आता आका जेलमध्ये बसलाय। त्यामुळे तिथे कायद्याची भीती कोणालाच राहिलेली नाही आणि कायद्याची भीती न राहिल्यामुळे असं काही करा, काय होतंय, वाल्मिकचा फोन जाईल। आता यावरती तोडगा काढण्यासाठी काय आपण तोडगा देऊ शकता? कारण की अनेक वेळा असं नवीन लागेल, लोकांच्या मनात परत एकदा प्रशासकीय भीती निर्माण व्हावी लागेल। प्रशासन नावाच्या गोष्टीची भीतीच राहिलेली नाही। अजूनही महादेव मुंडे हत्याकांडातील आरोपी मोकळे फिरतायत, मोकाट फिरतायत, कोणी ब्र काढायला नाही तयार नाही। त्याच्या महादेव मुंडेचा खून केला कोणी? अजूनही ते गुलदस्त्यात आहे, असं नाही चालत। आव्हाड साहेब, एक महाराष्ट्रामध्ये आता दुसरा वाद निर्माण झाला आहे, तो म्हणजे मराठी हिंदी। आपण अनेक वेळा या विषयावरती बोलला आहात, आता मनसेने देखील त्याचा विरोध केलाय, तर आता आपण समर्थन करणार का मनसेला? नाही, मनसे बाबा, मराठी माझी आई आहे, तिचा अपमान होतोय, तिचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रादेशिक अस्मितेला टाचणी लावण्याचा प्रयत्न केला जातो। भाषावार प्रांत रचना झाली या देशामध्ये, तीच मुळात भाषेवर झाली आहे। मग त्या भाषेवरती अतिक्रमण करण्यासाठी तुम्ही हिंदी कशाला आणताय? हे मुद्दामून नवीन काहीतरी राष्ट्रीयत्वाचं खूळ डोक्यात घालून घ्यायचं, हे उजव्या विचारसरणीचे जे अतिरेकी असतात त्यांच्या डोक्यातनं खूळ बाहेर पडतं। आमची भाषा आहे ना, आणि म्हणून हा भाषावर प्रांत रचना झाली ना। मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली? तर मराठी भाषिक मुंबईत जास्त आहेत आणि त्यामुळे मुंबईवर आमचा अधिकार आहे, ही लढाई झाली आहे। साहेब, आता भैयाजी जोशी जे RSSचे प्रमुख मानले जातात, ते म्हणतात की घाटकोपरची भाषा गुजराती, म्हणजे हे सर्व तिकडूनच जात आहे मराठी माणसाला। तर मराठी माणसाने काय खायचं, काय प्यायचं हे देखील मुंबईमध्ये, म्हणजे मुंबईच्या घरामध्ये आम्हीच बेघर होतो। मुंबई हे मराठी माणसाचं घर आहे, हे तर मान्य आहे ना। तिथे आम्हीच बेघर होतो, आम्हीच घर शोधतो स्वतःला। पण मग मनसेची भूमिका मांडते ही योग्य आहे असं वाटतं तुम्हाला? हे बघा, जो कोणी महाराष्ट्रात मराठी भाषेच्या साठी उभा राहील तो आमचा बंधू आहे, तो आमचा सहकारी आहे। आणि ह्याच्यात भाषेच्या बाबतीत कसलं आलं राजकारण? पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, वाढीसाठी आणि त्याचा अपमान रोखण्यासाठी आपण एकत्र आलंच पाहिजे। आव्हाड साहेब, आपण जेव्हा अधिवेशनामध्ये केमचो म्हणत आला होता, पण आज पण आता तशीच वेळ आली आहे का असं वाटतं तुम्हाला? मुंबईतलं श्रीमंती आणि मुंबईत होणारं भाषेचं अतिक्रमण, ह्याच्यामुळे मराठी माणसाचा आज ना उद्या जीव गुदमरेल, हे मी खात्रीला एक सांगतो। होते आपल्याबरोबर जितेंद्र आव्हाड, ज्यांनी सांगितले की मराठी माणसाचा नक्कीच एक दिवस मुंबईमध्ये जीव गुदमरणार आहे। कॅमेरामन कृष्णा खापरे सोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।